हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त असाल. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत. सो आजचा व्हिडिओ आहे चिंच आणि गुळाची आंबट गोड चटणी. मला संडेला पाणीपुरी करायची होती. सो मी असा विचार केला की आपण ही जी चटणी आहे चिंच गुळाची ती घरीच बनवूया. सो मी आता काय केलं, 1 वाटी चिंच आणि 1 वाटी गूळ. सो 1 तासाआधी मी चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ, धने जिऱ्याची पूड मिक्स करून कुकरला शिट्ट्या काढून घेतल्यात. आणि आता तुम्ही बघू शकता हे चाळणीने मी पल्पची प्युरी काढून घेते आहे. आणि हे झाल्यानंतर थोडंसं आपल्याला आटून घ्यायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता की मी आता हे हाताने छान कूस करून घेते आहे. जेवढा पल्प निघाला त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. अजून पण मला चिंच पल्प असं वाटत होतं निघेल ह्याच्यातून, म्हणून मी छान कूस करून घेते आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही प्युरी जी आहे ती आटवायची आहे. आता जेव्हा आपण आटवतो हा मीडियम गॅसवर ठेवा, म्हणजे छान होईल. आणि ढवळत राहायला, म्हणजे ही लागणार नाही कारण गूळ आहे त्याच्यामध्ये. सो ह्याला सतत छान ढवळत राहायचं. आणि मी तुम्हाला हे दाखवते त्याची कन्सिस्टन्सी की एवढं पातळ आहे आणि तुम्ही ढवळल्यानंतर बघा ते थोडं घट्ट घट्ट होत जातं. सो तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं असेल तोपर्यंत त्याला ढवळत राहा, शिजवू द्या. आणि इतकी छान झाली होती ना, माझी चिंच पण थोडीशी आंबट होती. सो मस्त आंबट आणि गोड असं फ्लेवर आला आहे त्या चटणीला. आणि ठरवलं होतं आधी पाणीपुरी करायची आणि नंतर मग मी बटाटा आणि चणे जे असतात त्याची चाट बनवली होती. ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्ही बघू शकता आता हे किती घट्ट व्हायला लागलं आहे. सो एक 5-10 मिनटात रेडी होईल आपलं हे. आणि त्याच्यानंतर हे थंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर अजून ते थोडी थिक होते आणि एका डब्यात भरून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे आरामशीर महिनाभर चालतं. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, काळजी घ्या तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत टेक केअर.